तारकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतंशकं विलासि लोकरक्षकम्। कल्याण शहरातील त्वष्टा कासार गणेशोत्सव मंडळ हे केवळ एक मंडळ नसून 130 वर्षांची गौरवशाली परंपरा आहे। कल्याणच्या कासारहाट येथील प्राचीन विठ्ठल मंदिरात हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। महाराष्ट्रातील एकमेव असं विठ्ठल मंदिर जिथं विठ्ठल, रुक्मिणी आणि राही यांच्या मूर्ती आहेत। अशा पवित्र ठिकाणी गणेशाची स्थापना केली जाते। त्वष्टा कासार समाजाने एकत्र येऊन सुरू केलेला हा उत्सव आज कल्याण शहराची ओळख बनलाय, जो आजही आपली मूळ परंपरा आणि संस्कृती जपून आहे। यावर्षी मंडळाने आपल्या गणेशोत्सवाला एक आगळीवेगळी कलात्मक जोड दिली आहे। यंदा प्रभू श्रीरामांच्या रूपामध्ये श्री गणरायाची मूर्ती साकारण्यात आली आहे, जी सर्वांसाठीच आकर्षणाचं केंद्र ठरतीये। रामाची शांती आणि तेजस्वी मुद्रा, धनुष्यबाण घेतलेली त्यांची भव्य मूर्ती आणि त्यामध्ये गणपती बाप्पाचं रूप पाहणं हा एक विलक्षण अनुभव आहे। ही मूर्ती केवळ कलेचा उत्कृष्ट नमुना नाही, तर ती राम आणि गणेश या दोन्ही दैवतांच्या एकत्वाची भावना दर्शवते। त्यामुळे ही मूर्ती भाविकांचं लक्ष वेधून घेते आणि त्यांच्या मनाला एक वेगळी शांतता देते। या ऐतिहासिक ठिकाणी गणेशोत्सवाचा पारंपरिक पद्धतीने होणारा सोहळा पाहण्यासाठी गणेश भक्त मोठ्या संख्येने गर्दी करतात। मंडळाची ही मूर्ती कला, परंपरा आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम साधते। ही भव्य मूर्ती पाहिल्यावर केवळ भक्तीचा अनुभवच नाही, तर आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अभिमानही जागृत होतो। लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने सुरुवात करण्यात आलेल्या गणेशोत्सवामधलं आमचं एक सर्वात जुनं मंडळ, याला 130 वर्षाची परंपरा आहे। त्वष्टा कासार समाजाने चालवलेल्या गणपती आता त्वष्टा कासार गणेशोत्सव मंडळ म्हणून सर्व जातीचे लोक यामध्ये येऊन सदर गणेशोत्सव साजरा करीत आहेत। गेली कित्येक वर्ष सदर गणेशोत्सव या विठ्ठल, राही, रखुमाई मंदिरात साजरा करण्यात येतो। महाराष्ट्रामधलं एकमेव मंदिर जिथे विठ्ठलाबरोबर राही आणि रखुमाई पण आहे, असं एकमेव मंदिर आहे। या गणेशाच्या पाठीमागे ते ओरिजिनल मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये हा गणेशोत्सव साजरा केला जातो। दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीची आम्ही गणेश मूर्ती बनवतो। यावर्षी गणेशरूपी श्रीराम बनवलेला आहे आणि ही सजावट वगैरे सगळी मूर्ती ही संपूर्ण शाडूची आहे, पर्यावरणपूरक आहे। डेकोरेशन पण आम्ही स्वतःच बनवतो। मुख्य म्हणजे या संपूर्ण गणेशोत्सवामध्ये कोणाकडून बाहेरून वर्गणी जमा केलेली आमचे जे सदस्य आहेत ते संपूर्ण खर्च उचलतात आणि वर्षभर त्या ह्याच्यातून विविध कार्यक्रम आम्ही करत असतो। रक्तदान शिबिर, दहीहंडी, होळी, संपूर्ण अजून या गल्लीमध्ये आम्ही गल्लीचे स्वरूप ठेवलेले आहे। जुन्या वाड्यात जाऊन जरी बिल्डिंग झाल्या तरी अजूनही सर्व आम्ही जे आहेत रहिवासी या ठराविक वेळेला सगळे एकत्र असतात आम्ही बरोबर।